करीब 40 साल मैंने भिक्षा मांग करके खाया है। मैं लोगों के घर में भिक्षा मांग करके खाता था। मैं 35 साल तक भिक्षा मांग करके खाया हूँ। ज्या व्यक्तीनं 35-40 वर्षे भिक्षा मागून सनी आपला गुजारा केला तो देशाचं काय चालवणार? त्यांच्याकडे देश चालवण्याची काही क्षमता नाही आहे. जनतेच्या हातास कटोरा देण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. सोनं खरेदी करू नका, चांदी खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, गोड तेल कमी वापरा, विदेशात फिरायला जाऊ नका, घरी बसून काहीतरी काम करा. या म्हणण्याहून एकच अर्थ निघतो की या देशाची अर्थव्यवस्था खराब झाली की काय. कारण ते देशाला चालवणे गबाळ्याचे काम नाही. आणि आता जेवण आणि हागणं चालू करावं बंद जेव्हा असं निरंजन टकले यांनी सवाल केला की जय अमित शहा हा ICCचा चेअरमन झाला आणि आपली पोरं कावड घेऊन फिरू राहिले, कावड यात्रा काढतायत. हा विचार कधी करणार आपण? त्या कोविडच्या काळामध्ये लसीकरणचे साईड इफेक्ट मध्ये काही जणांना त्रास झाला. भारत सरकारने ॲफिडेव्हिट दिलं की लसीकरणाची मोहीम ही राज्य सरकारांनी राबवली. मग राज्य सरकारांनी जर लसीकरणाची मोहीम राबवली तर माझ्या सर्टिफिकेटवर तुझं थोबाड का बरं छापलं? हा देशाचा पंतप्रधान अभिमानाने सांगतो की त्याच्या आयुष्यातली 35 वर्ष त्यांनी भीक मागितली. तो काय रोजगार निर्माण करणार? ज्यांनी स्वतःचं पोट सुद्धा कधी सांभाळलं नाही, त्याला कधी बायकोचं आणि आई वडिलांचं पोट भरण्याची तर त्याच्यावर वेळच नाही आली, कारण पळूनच गेलं होतं. हा स्वाभिमान सांगणार, हा देशाभिमान सांगणार. म्हणजे इतका बिंडोक पंतप्रधान आपण आजपर्यंत पाहिलेलं नाही खरं तर. आता हल्ली ही आपल्यावर वेळ आलेली आहे ना, म्हणजे बायोलॉजिकल, नॉन बायोलॉजिकल असे एकमेकाचे उल्लेख करायला लागतात. कारण आपल्या पंतप्रधानांनीच सांगितलं की मी नॉन बायोलॉजिकल आहे, कारण तो जन्म नाहीच असं त्यांनीच सांगितलं. त्यांना डाउनलोड करून घेतलं त्या दिवशी. नॉन बायोलॉजिकल असल्यामुळे त्यांना काय ते नेहमी सांगतात की 56 इंचाची छाती आहे पण हृदय नाहीये. नॉन बायोलॉजिकल असल्यामुळे आपल्याला बायोलॉजिकल लोकांना त्रास होतो, आनंद होतो, हसू येतं, रडू येतं, संघर्ष करावे लागतात. नॉन बायोलॉजिकलला या काही प्रकारच नसतात. त्याच्यामुळे त्यांचं भागतं या सगळ्याच्या. या सगळ्या काळामध्ये काय काय घडतंय आपण पाहतो. म्हणजे हा विकास आता कसा असह्य झालाय. गुजरातच्या निवडणुकांमध्ये एक घोषणा खूप गाजली होती, विकास गांडो थयोचे. म्हणजे गुजरातीत ज्याला विकास वेळा झालाय. आणि झालेल्या ऑलिम्पिक्स मध्ये आपण सगळ्यांनी बघितलं विनेश फोगाट बरोबर काय प्रकार घडला. म्हणजे सिल्वर मेडलला ती क्वालिफाय ऑलरेडी झाली होती, फायनलला पोहोचलेली होती. 12 तासामध्ये तिचं वजन 2 किलो 670 ग्रॅमनी वाढलं. न्यूट्रिशनिस्ट होता, तिचे कोच होते, फिटनेस एक्सपर्ट तिथं होते, सगळे होते. 100 ग्रॅम वजन ज्या वेळेला जास्त होतं त्यावेळेला खरं तर भारताच्या ऑलिम्पिक टीमनी तिला त्या फायनलसाठी पाठवायलाच नको होतं. त्यांनी सांगायचं होतं की ती फिट नाहीये, अनफिट आहे, खेळू शकणार नाही फायनल. सिल्वर मेडल तरी घेऊन ती घरी आली असती. पण तरीही तिला पाठवलं कारण ती डिस्क्वालिफाय व्हायला हवी होती. आणि का डिस्क्वालिफाय व्हायला हवी होती? कारण या माणसाला, या नॉन बायोलॉजिकल माणसाला 15 ऑगस्टला तिचं तोंड बघावं लागलं असतं लाल किल्ल्यावर. आणि तिच्या नजरेला नजर मिळवण्याची याची हिंमत झाली नसती नॉन बायोलॉजिकल 56 इंचची. की ज्या मुलीला रस्त्यावर फरफटवलं, जिचे कपडे फाडले, पायांनी लाथांनी तुडवलं, त्या मुलीनी या देशासाठी सन्मान आणलेला आहे. ही तिच्या नजरेला कशी नजर मिळवली असती. आणि तिथं ती जर त्यांना काही म्हटली असती तर हा काय यांनी काय केलं असतं. ते हा अपमानाचा क्षण येऊ नये म्हणून तिला पराभूत केलं नाहीये नुसतं. हा फक्त विनेश फोगाटला वरती झालेला अन्याय नाही, हा देशाशी केलेला देशद्रोह आहे. कारण मेडल देशाला नाव मिळणार होतं, या देशाच्या नावाने मेडल मिळणार होतं. आणि हा बोलतो आपल्याला देशप्रेमाबद्दल, हा स्वाभिमान सांगणार, हा देशाभिमान सांगणार. म्हणजे इतका बिंडोक पंतप्रधान आपण आजपर्यंत पाहिलेलं नाही खरं तर. कोविडच्या काळामध्ये काय म्हणजे अगदी सुरुवातीपासून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा हे संविधान सांगतं. संविधानाने दिलेल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये सांगितलंय की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं हे कर्तव्य आहे. हा 2014ला पंतप्रधान झाला. बँगलोरमध्ये नॅशनल सायन्स कॉन्फरन्स होती आणि तिथे यांनी भाषण केलं, गणपती प्लास्टिक सर्जरी असते म्हणे. म्हणजे बिंडोक
गणपती ही ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे, पूर्णपणे वेगळं ऑर्गन लावलाय, प्लास्टिक सर्जरी म्हणे. पण वरूनच जेव्हा वेडेपणा सुरू होतो तेव्हा खाली तर चढाओढ लागते ना. मग खाली सुरू झाले, गाईच्या गोमूत्रात सोनं असतं, शेणातून युरेनियम जात नाही, सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. म्हणजे झोडून काढलं पाहिजे यांना. कोविडच्या काळामध्ये महामारी आलेली, जगभर लोक मरतायत, हा आपल्याला सांगतो टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा, दिवे बंद करा, याच्याने कोविड दूर होणार होता. हे सगळं थोतांड करून ठेवलेलं आहे. आज हे जे सगळा प्रकार, मागच्या वेळेला मी यवतमाळला आलो होतो, आपल्या महाराष्ट्रातली मुलं कावड यात्रेचे होर्डिंग लागलेले. अरे ही संपूर्ण उत्तर भारताची असलेली संस्कृती ही इथं आणायची, लादायची. इथं नाहीये ना हा प्रकार. आमच्याकडे ते येडे होर्डिंग बिल्डिंग लावून गाडीवरती फिरत होते अक्षदा वाटाला. माझ्या बिल्डिंगमध्ये पण बराच भक्त संप्रदाय राहतो. तर मी खाली गेलो आणि मी गेट लावून घेतलं, म्हटलं आतमध्ये यायचं नाही कोणी. तर म्हणे का बरं? तर म्हटलं हे बोर्डावर लिहिलंय, हे काय लिहिलंय? तर म्हणे अक्षदा वाटप. म्हटलं काय असतं अक्षदा? तर म्हणे हे तांदूळ. तर म्हटलं अरे याला अक्षता म्हणतात, तू अक्षदा लिहिलंय, तर तू जे लिहिलंय ते घेऊन ये. तुला काय म्हणतात हे पण माहित नाही आणि तू चालला गावागावामध्ये गावभर भटकाला वाटत लोकांना. मग म्हणे हे झेंडे घ्या, बिल्डिंग मध्ये कोणाला लावायचे असतील तर त्यांना लावू द्या. तर म्हटलं कुठले झेंडे ते? तर म्हणे भगवे. म्हटलं कोणाचे? म्हणे रामाचे. म्हटलं मग रावणाचा कुठल्या रंगाचा होता? म्हणजे क्षत्रिय रामाचा भगवान, ब्राह्मण असलेल्या रावणाचा कुठला? तर हा भगवाच होता. म्हटलं पांडवांचा कुठला होता? म्हणे भगवा. म्हटलं कौरवांचा? म्हणे भगवा. म्हटलं अरे आपापसात लढले, हजारो लोकांचे बळी गेले, त्याच्यापेक्षा हा आपला तिरंगावर आहे ना. म्हटलं अरे अजून तरी शहाणे व्हा ना. म्हटलं तर म्हणे तुम्ही देव नाही मानत का? म्हणे. म्हटलं मी फक्त पंढरपूरचा पांडुरंग मानतो, बाकी एकही देव मी मानत नाही. तर म्हणे का? म्हटलं मला माझं संविधान त्याच्यात दिसतं. म्हणजे काय? म्हणे. म्हटलं असं आहे, अख्ख्या देशातला हा एकमेव निशस्त्र अहिंसक देव आहे, याच्या हातात कुठलंच हत्यार नाही. हा सामान्य माणसासारखा कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतोय. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.